विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे एनर्जी इन लिनियर एसिचम. In case of linear acichum, the particle performs or particle have two energies. One is energy due to its motion called as kinetic energy, and another one is energy due to its position is called as potential energy. तर पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन पाहूया. पोटेन्शियल एनर्जी इन लिनियर एसिचम. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर इट इज द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स. जसे या ठिकाणी समजा मी हा स्प्रिंग मास ऑसिलेटर जो आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो, तर हा स्प्रिंग मास ऑसिलेटर याच्या नॅचरल इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे आणि जर मी याला डिस्प्लेस केलं थ्रू डिस्टन्स एस, तर या पोझिशनला यावर रिस्टोरिंग फोर्स निर्माण होतो आणि ह्या रिस्टोरिंग फोर्सच्या अपोजिट मी जर याला डिस्प्लेस केलं थ्रू डिस्टन्स डी एस, तर या ठिकाणी जे वर्क डन होईल दॅट वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. द वर्क डन फॉर दिस डिस्प्लेसमेंट डी एस इज dw is equal to minus f into ds, because f and ds are opposite in direction. But we know that f is equal to मायनस के इंटू एस. आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशन मध्ये शिकलेलो आहोत, ज्या व्हिडिओची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे की एफ इज इक्वल टू मायनस के एस. पुटिंग द व्हॅल्यू हिअर वी गेट डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस इंटू मायनस इज प्लस के एस डी एस. दिस इज द वर्क डन फॉर डिस्प्लेसमेंट डी एस. पण जर आता या ठिकाणी असं गृहीत धरा एस ची व्हॅल्यू 0 आहे आणि त्याला आपल्याला फायनल व्हॅल्यू करायची आहे एस इज इक्वल टू एक्स. तर 0 टू एक्स एवढं डिस्प्लेस करण्यासाठी जे वर्क डन होईल त्याला आपण म्हणू टोटल वर्क डन. टोटल वर्क डन डब्ल्यू इज गिव्हन बाय डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू. वर्क डन ड्युरिंग व्हेरिएबल फोर्स हे आपण 11व्या वर्गात शिकलेलो आहोत. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ डी डब्ल्यू इंटिग्रेशन ऑफ के एस डी एस, के आउटसाइड इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ एस डी एस. नाउ हियर there are limits for the value of s. The lower limit is 0 and upper limit is x. These are called as limits of integration. तर एस चं इंटिग्रेशन येते एस स्क्वेअर बाय 2 and limit from 0 to x. Now 1 by 2 k, putting the value of limits, there is one rule: upper limit minus lower limit. Upper limit is x, s is equal to x, that means x square. Lower limit is 0, that is 0, or w is equal to half k x square. Now this work done is stored in the form of potential energy, because this work is done against the restoring force. Therefore potential energy is equal to half k x square. Now this potential energy is depend upon the value of x. Therefore potential energy depend upon x. If x is equal to 0, potential energy is equal to 0, and if x is equal to a, that means at extreme position potential energy is equal to half k a square. Now we can plot the graph of potential energy versus x. तर समजा x एक्सिस वर आहे डिस्प्लेसमेंट
आणि डिस्प्लेसमेंटच्या दोन व्हॅल्यूज असतात मॅक्झिमम व्हॅल्यूज, एक प्लस ए आणि दुसरं मायनस ए. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स चेंजेस फ्रॉम प्लस ए टू मायनस ए. नाउ energy. Now here energy, maximum energy is only one, that is half k a square. At extreme position x is equal to a, potential energy half k a square, and at the mean position potential energy is 0. So taking the points on the graph, at x is equal to 0 potential energy is 0. At x is equal to a, potential energy is half k a square. At x is equal to minus a also, potential energy is half k a square. So joining these 3 points, we get a curve. That curve is called as potential energy curve. It is inverted Bell shape. आता आपल्याला करायचं आहे कायनेटिक एनर्जी इन लिनियर एसिचॉन. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी इज हाफ एम व्ही स्क्वेअर, बट वी नो दॅट व्ही इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. But we also know that m omega square is equal to k, जे आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला शिकलेलो आहोत, ज्याच्या व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. आता ॲट मीन पोझिशन x is equal to 0, therefore kinetic energy is equal to x ची किंमत 0 ठेवली तर हाफ के ए स्क्वेअर. at extreme position x is equal to a कायनेटिक एनर्जी. आता इथे x ची व्हॅल्यू जर a ठेवली तर a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0 होईल, म्हणून कायनेटिक एनर्जी 0. कायनेटिक एनर्जीचा पण ग्राफ आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. On x-axis there is a displacement. Its value is 0, plus a, minus a, and on the y-axis is energy. Its value is half k a square and 0. So taking the points at x is equal to 0, kinetic energy is half k a square, and at x is equal to a, kinetic energy is 0. So joining these points, we get a curve, and that curve is the kinetic energy curve. हा जो कर्व आहे त्याला कायनेटिक एनर्जी कर्व. तर हे दोन्ही कर्व एकमेकांच्या अगदी अपोजिट दिसत आहे. त्याचा अर्थ काय, ॲट द पोझिशन व्हेअर कायनेटिक एनर्जी इज 0, पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्सिमम, अँड व्हेअर द कायनेटिक एनर्जी इज मॅक्सिमम, पोटेन्शियल एनर्जी इज 0. आता आपण पाहू टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Total energy is the sum of potential energy and kinetic energy. Now, potential energy is half k x square and kinetic energy is half k a square minus x square. So half k x square minus half k x square cancel and we get total energy is half k a square. आता या ठिकाणी या टोटल एनर्जी मध्ये दोन्ही कॉन्स्टंट आहेत. एक्स कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही, म्हणजे टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट आहे. यालाच आपण म्हणतो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन एसिचॉन. टोटल एनर्जीचा पण आपण ग्राफ काढूयात.
On x-axis there is a displacement. Its value is plus a and minus a, and on y-axis there is energy. The value of energy is half k a square and 0. तर मीन पोझिशनला काय व्हॅल्यू येते आपण पाहूया. ॲट x इज इक्वल टू 0 म्हणजे मीन पोझिशन, टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर. बघा मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि कायनेटिक एनर्जी हाफ के ए स्क्वेअर आहे. दोन्हीची बेरीज येईल हाफ के ए स्क्वेअर. ॲट एक्स इज इक्वल टू ए, एक्स्ट्रीम पोझिशनला बघा, at the extreme position potential energy is half k square, and at extreme position kinetic energy 0, therefore total energy is half k a square. And at intermediate position total energy is half k square. म्हणजे कुठल्याही पोझिशनला जर गेलो आपण तर या ठिकाणी टोटल एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट राहते. और याचा ग्राफ येतो स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर हा जो ग्राफ आहे या ग्राफला म्हणू आपण ग्राफ ऑफ टोटल एनर्जी. हे तीनही ग्राफ आपल्याला एकत्र करता येतील. तर ह्याच ग्राफवर आपण हा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काढू शकतो आणि ह्याच ग्राफवर आपण कायनेटिक एनर्जी सुद्धा दाखवू शकतो आणि याच ग्राफवर टोटल एनर्जी सुद्धा आपण दाखवलेली आहे. आता आपण आपला न्यूमरिकल प्रॉब्लेम घेऊया ज्याच्या व्हॅल्यूज या ठिकाणी दिलेल्या आहेत. की लेट अस कन्सिडर देयर इज अ स्प्रिंग मास ऑसिलेटर ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट k इज इक्वल टू 40 न्यूटन पर मीटर and it performs linear simple harmonic motion with amplitude a is equal to 10 centimeter, and we have to find potential energy, kinetic energy and total energy at a displacement x is equal to 6 centimeter. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर पहिला पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. के ची व्हॅल्यू आहे 40/2 आणि एक्स आहे 6 सेंटीमीटर. 6 चा स्क्वेअर 36 into 10⁻⁴, बिकॉज 6 सेंटीमीटर इन मीटर इट इज मल्टीप्लाइड बाय 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴. आन्सर येते 20 into 36 into 10⁻⁴ किंवा 720 into 10⁻⁴ जूल. आता आपण काढूयात कायनेटिक एनर्जी. इट इज हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर के ची व्हॅल्यू आहे 40/2 आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर मायनस 6 स्क्वेअर 100 मायनस 36 दॅट इज 64 आणि मल्टीप्लाइड बाय 10⁻⁴. जे सेंटीमीटरचा आपण मीटर करून त्याचा स्क्वेअर केला तो कॉमन घेतला. 20 into 64 into 10⁻⁴. याचा आन्सर येते 1280 into 10⁻⁴ जूल. आता टोटल एनर्जी इज द सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी म्हणजे 720 plus 1280 into 10⁻⁴. 2000 into 10⁻⁴ जूल. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलोत एनर्जी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. इट इज द कॉम्बिनेशन और सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी इन लिनियर सिस्टम. काय पोटेन्शियल एनर्जी as formula PE is equal to half kx square, kinetic energy is KE is equal to half ka square minus x square and total energy is half ka square. तर आणि याचा आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी सुद्धा पाहिलेले की टोटल एनर्जी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज कॉन्झर्व. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील.